तर फॉर्म झाला. फॉर्म नंतर आपल्या इथं आहे इमेज. ओके. तर सर्वात अगोदर इमेज मध्ये आपण इथे आपल्याला स्टोअर करायची असेल इमेज, तुम्ही डायरेक्टली गुगल वरतून सुद्धा इमेज घेऊ शकता. इथे आपण फर्स्टली त्या टाईप इमेज. ओके. तर आपण इमेज डाउनलोड करूया. कॉपी इमेज ॲड्रेस. काय करायचं तुम्हाला, इमेज वरती जाऊन राईट क्लिक करायचं, ते कॉपी इमेज ॲड्रेस करायचा, त्याचा कॉपी इमेज ॲड्रेस करून इथे यायचं आणि परत अगोदर ती इमेजची फाईल बनवूया. इमेज डॉट एच टी. ओके. बॉयलरप्लेट कोड. तर बॉयलरप्लेट कोड घेण्यासाठी काय असं. करायचं आपल्याला, शिफ्ट आणि एक्सक्लामेटरीचं साईन दाबायचं तुम्हाला आणि एंटर करायचं. बघा काय करायचं, शिफ्ट आणि एक्सक्लामेटरीचं साईन आणि एंटर. ओके. त्यानंतर इमेज घेण्यासाठी आय एम जी टॅग आहे. ओके. बघा आय एम जी टॅग इज यूज टू गेट by using its URL or its path or its path. ओके. आता URL म्हणजे कशी, आपल्याला डायरेक्टली आपण देऊ शकतो गुगलवरती आणि इथून कॉपी इमेज ॲड्रेस करायचे आपल्याला आणि इथे येऊन आपल्याला या SRC मध्ये तो पेस्ट करायचा आहे. ओके. क्लिअर. मी याला जर का ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं तर मला ती इमेज इथे दिसणार आहे. दिसत आहे इमेज. आता इथे हॅलो, इमेज दिसत आहे ना. हो सर. ओके. हो सर. यानंतर इथे आपल्याला दोन ॲट्रिब्यूट यूज करायचे. एक आहे हाईट. हाईट इक्वल टू 400 घेतली मी इथे. या डबल कोटच्या आतमध्ये नाही घ्यायची बरं का. ठीक आहे. हाईट 400 घेतली, सेव्ह केलं तर माझ्या इमेजची हाईट वाढलेली दिसते इथे. खूपच ब्लर हो इमेज आहे. सर. चेंज करूया आपण, 2च मिनिटं द्या मला इमेज. ठीक आहे. वेगळी इमेज घेऊया इथे. हम्म. Okay. तर बघा इथे आली इमेज. क्लिअर आहे. यानंतर आपण काय केलं, एक ॲट्रिब्यूट यूज केला, त्याचं नाव होतं हाईट. त्याला 400 दिले आपण. त्यानंतर विड्थ आहे, विड्थ इक्वल टू ती पण देतोय मी 400. तर ही 400 विड्थ झाली इथे. ओके. जर मी त्याची विड्थ समजा 800 केली, सेव्ह केलं, पेस्ट केलं त्याला, विड्थचं स्पेलिंग. ओके. ठीक आहे. बघा विड्थ 800 आहे सर. जर मी विड्थ तिथे 1200 केली, तर याच पद्धतीनं आपली इमेज आपण इथे घेणार आहे. ठीक आहे. याच पद्धतीनं आपली इमेज असणार आहे. तुम्ही ऍडजस्ट करू शकता. मी इथे फक्त 100 केली तर अशी दिसेल. मी इथे 800 केली तर अशी दिसेल. क्लिअर आहे. समजतंय ना. हो सर. ओके. 300.
आणि हे जास्त होते म्हणून मी इथे 400. क्लिअर आहे. आता हा झाला एक वे. ओके. पण चारच टाकतो. यानंतर नेक्स्ट वे आहे असा आहे की आपण इथे एक फोल्डर बनवू शकतो आणि हाच वे तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. इथे आपला इमेजचं फोल्डरचं नाव असेल इमेज. ओके. क्लिअर आहे. त्या इमेज फोल्डरमध्ये आपल्याला इथून इमेज सेव्ह करायचे. जसं की मी इथे गेला टायगर इमेज. ओके. आणि इमेज घेतली. तर मी याला करणार सेव्ह इमेज ॲज. ओके. इथे येणार मी एसपीसी त्याच्यामध्ये डी मध्ये HTML 7 PM क्लास न्यू बॅच 7 PM मध्ये इमेजचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी याला सेव्ह करणार. तर सेव्ह करत असताना टायगर डॉट JPG तुम्हाला एक्सटेन्शन ठेवायचं. ओके. त्यानंतर आपण फ्लॉवर इमेज करू. इमेज ॲज आणि टाकू शकतो आपण फ्लॉवर डॉट JPG. तर इथे आपल्याला दोन इमेज बघायला मिळतील. एक फ्लॉवर डॉट JPG. ओके. आणि एक टायगर. क्लिअर. आता आपण येतोय HTML फाईलमध्ये आपल्या इमेजच्या. वेर इज इमेज HTML फाईल. काय नावानं केली इमेज HTML. आता इथे बघा IMG सेम ॲज इट इज टॅग यूज करायचे आपल्याला. साईज SRC सेट हे याच्याकडे लक्ष देऊ नका सध्या. ठीक आहे. हे ॲट्रिब्यूट्स हे फोकस करा. तर बघा SRC याच्यामध्ये आपण स्लॅश असाही पाठ टाकू शकतो. ./ इमेज फ्लॉवर डॉट JPG किंवा आपण स्लॅश इमेज स्लॅश फ्लॉवर डॉट JPG. ओके. क्लिअर. आणि मी जर का इथे गेलो आणि बघितलं तर मला इथे सेकंड इमेज मिळेल. क्लिअर आहे. नंतर हो इथे समजा हो सर. माझ्या JPGचा पाथ चुकला म्हणजे माझा जो पाथ आहे URLचा जो हा एक पाथ आहे बरं का. हा पाथ माझा चुकला तर इथे अल्ट मध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे फ्लॉवर इमेज. ओके. इथे गेलो तर मला काय दिसत आहे इथे फ्लॉवर इमेज. क्लिअर. कळत आहे. हे आपण अगोदर हो बघितलंच होतं. यानंतर मी नेक्स्ट इमेज घेत आहे IMG. ते पण मी इथे घेत आहे स्लॅश इमेज स्लॅश टायगर डॉट JPG. क्लिअर. आणि अल्ट मध्ये घेत आहे मी टायगर टायगर इमेज. सेव्ह करत आहे. इथे येत आहे तर मला टायगर मिळत आहे. बट इथे होतं काय फ्लॉवर इमेजचा पाथ माझा चुकलेला आहे त्याच्यामुळे मला फ्लॉवर इमेज दिसत नाही. म्हणून इथे येऊन जो चुकलेला पाथ आहे मी त्याला ॲक्युरेट करतो डॉट JPG. रिफ्रेश केलं मी तर मला दोन्ही इमेज मिळतील. तर मला सांगा इथे फर्स्ट इमेज आहे इथे सेकंड इमेज आली तर इमेज टॅग जे आहे हे कोणती टॅग आहे. इनलाईन एलिमेंट आहे की ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. सांगा. हॅलो. आवाज येतो माझा. हॅलो हॅलो हॅलो. हो सर येतं आवाज. हा सांगा ना मग इनलाईन एलिमेंट आहे की ब्लॉक लेवल एलिमेंट आहे.
याच्यासाठी म्हणतो मी, तुम्ही सेशन बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा, बरं का? लक्षात ठेवा. ओके, त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. यानंतर आपण बघणार आहे नेव्हिगेशन. काय आहे नेव्हिगेशन? HTML. ओके, सर्वात अगोदर आपण इथे बघूया. तर सर्वात अगोदर आपल्याला दोन टॉपिक डिस्कस करायचे. त्यासाठी पेंटची स्क्रीन ओपन करतो. एक असतं सिंगल पेज ऍप्लिकेशन, एक असतं मल्टीपेज ऍप्लिकेशन. ओके, स्क्रीन दिसत आहे ना पेंटची? हो सर. हो सर. ठीक आहे. तर इथे बघा, हे एक ऍप्लिकेशन आहे आणि हे एक ऍप्लिकेशन आहे. सपोज समजते ना तुम्हाला मला काय सांगायचं ते? ठीक आहे, तुमचं सिंगल हे आहे आपलं मल्टीपेज. दोन टाईपचे ऍप्लिकेशन असतात. एक असतं मल्टीपेज ऍप्लिकेशन, मल्टीपेज ऍप्लिकेशन. तर सिंगल पेज ऍप्लिकेशन मध्ये काय होतं, इथे इथे तुमच्या फाईल्स आहेत, जसं की अबाउट, या 3 फाईल्स आहेत. 3 वेब पेज आहेत. एक कॉन्टॅक्ट आहे. ओके, लक्ष द्या. एक तुमचं होम आहे. ओके, एक अबाउट आहे आणि एक तुमचं कॉन्टॅक्ट आहे. क्लिअर? होम, अबाउट, कॉन्टॅक्ट. आणि इकडे पण काय आहे तुमचं? सेम ॲज इट इज. इकडे पण होम आहे, अबाउट आहे, इन पेज आहे, सेम ॲज इट इज. क्लिअर? पण इथे काय होतं, जेव्हा आपण होम सिंगल पेज ऍप्लिकेशन मध्ये क्लिक करतो, काय करतो? सिंगल पेज ऍप्लिकेशन मध्ये या होम वरती क्लिक करतो ना, या होम वरती क्लिक केला आपण. क्लिअर? या होम वरती क्लिक केल्यानंतर होतं काय, हे जे होम पेज आहे हे वेगळ्या टॅबमध्ये ओपन नाही होत. ते तिथेच त्याच पेजमध्ये ते लोड होतं. इथेच ते लोड होतं, इथं खाली. ओके, सेम ॲज इट इज. मी अबाउट वरती क्लिक केलं तर हेही पेज याच पेजवरती इथे लोड होतं. क्लिअर? नंतर हे कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं मी तर सेम ॲज इट इज ते इथं लोड होतं. क्लिअर आहे? परत ते रिलोड नाही होत. ठीक आहे, आपण त्याचं एक्झाम्पल पण बघूया. आणि मल्टीपेजमध्ये काय होतं, मी होमवरती क्लिक केलं, मी होमच्या पेजवरती जातो. मी अबाउट अस वरती क्लिक केलं, मी अबाउट अस वरच्या पेजवरती जातो. हे वेगवेगळे पेजेस असतील तुमचे. कॉन्टॅक्ट अस वरती क्लिक केलं, मी कॉन्टॅक्ट अस वरती जातोय. क्लिअर आहे?
तर याचं एक्झाम्पल बघूया आपण. जसं की आपलं जीमेल बघूया. जीमेल वरती गेलो मी. जीमेल हे सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. तर इथे बघा, इथे तुम्हाला जर का मी इथे क्लिक केलं समजा स्टार वरती, इथे स्क्रोल होताना दिसतं का तुम्हाला? इथे रिलोड होताना दिसतं का? हॅलो. येस सर, होत. अरे नाही हो. स्नूज वरती क्लिक केलं होतं का? लोड होत आहे ते पेज, इथं लोड होत आहे, इथं इथं लोड होत आहे ते पेज. क्लिअर आहे ना? समजत आहे ना तुम्हाला? हॅलो. तुमचं लक्ष नाही? हॅलो. आहे सर. तर सिंगल पेज ऍप्लिकेशन मध्ये काय होतं, मी जर का एखाद्या मेनू वरती क्लिक केलं, मी ते समजा मला जायचं इनबॉक्स वरती. मी सध्या कुठं आहे? मी सध्या आहे ते स्नूज वरती. मी मला जायचं इनबॉक्स वरती. तिथे इनबॉक्सचं पेज मला दिसेल, पण इथे काही लोड नाही होत. असं रिफ्रेश नाही होत ते. तिथेच ते पेज ओपन होतं त्याच पेजवरती. ठीक आहे. परंतु मल्टीपेज मध्ये तसं नाही होत. ठीक आहे. तर आपण हे HTML सिंपल एक्झाम्पलने समजून घेऊ. ठीक आहे. तर बघा आता, सगळ्यात अगोदर घेऊया आपण एक्सटर्नल नेव्हिगेशन. एक्सटर्नल नेव्हिगेशन मध्ये काय होतं, इथे आपलं जे पेज आहे ते पेज राहील, पण त्याला आपण बाहेरचं एक वेब पेज कनेक्ट करणार आहे. बाहेरचं म्हणजे कोणतं? या आपल्या हे जे आपले फाईल आहे ना, हे आपलं फोल्डर आहे न्यू बॅच 7 PM. याच्या व्यतिरिक्त म्हणजे इकडचं गुगलवरचं एखादं वेब पेज आपण जर का त्याला लिंक करणार आहे, जसं की मी इथे आलो आणि इथे मी महात्मा गांधी सर्च करतो. महात्मा गांधी. ओके. पेजेस. ते महात्मा गांधी क्लिक केलं. ठीक आहे. तर इथे मला महात्मा गांधीची इन्फॉर्मेशन ही भेटत आहे. ठीक आहे, विकिपीडियाची. मी विकिपीडियावरती क्लिक केलं. क्लिअर. आता होतं काय, मला हे पेज कनेक्ट करायचं कुठं आहे? माझ्या वेब पेजवर. इथे navigation.html ला मला हे लिंक करायचं आहे. तर इथे त्याला लिंक करण्यासाठी मी यूज करू शकतो अँकर टॅग. क्लिअर आहे? त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल नेव्हिगेशन. कोणतं नेव्हिगेशन? एक्सटर्नल नेव्हिगेशन. ठीक आहे. सो नेव्हिगेशन इट इज अ प्रोसेस ऑफ नेव्हिगेट pages to our web page. Okay. There are three types of navigation. Okay. Three types of navigation. अच्छा. Navigation. किती टाईपचे नेव्हिगेशन्स आहेत? 3 टाईपचे नेव्हिगेशन्स आहेत. एक आहे तुमचं एक्सटर्नल नेव्हिगेशन. सेकंड आहे इंटरनल नेव्हिगेशन. ओके. थर्ड आहे तुमचं
Same page navigation, same page navigation. त्यालाच आपण सिंगल पेज नेव्हिगेशन सेम म्हणतो. काय म्हटलं तुम्ही? सिंगल पेज नेव्हिगेशन. क्लिअर आहे? तर यामध्ये फर्स्ट बघूया आपण एक्सटर्नल नेव्हिगेशन. ओके, सो we connect a web page which are outside pages. जेव्हा आपण आउटसाइडचे पेजेस लिंक करतो आपल्या वेब पेजला, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल नेव्हिगेशन बाय युजिंग अँकर टॅग. ओके, and its URL. ओके, अँकर टॅगचा यूज करून आपण नेव्हिगेशन पॉसिबल करू शकतो आणि त्याची URL पाहिजेत आपल्याला. कळालं? तर बघा, ही URL आहे आपल्याकडे आणि इकडे आपल्याला घ्यायची अँकर टॅग. अँकर टॅग या href मध्ये हायपर रेफरन्स लिंक मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? महात्मा गांधी. आणि याला काय करू शकतो मी? ती URL कॉपी करून टाकू शकतो इथे. तर इथे ही URL घ्यायची आपल्याला. बघा, परत सांगतो मी तुम्हाला, वाटलंच तर काय करायचंय, गुगलवरती महात्मा गांधी टाईप करायचं. त्याच्यानंतर कोणतीही लिंक उचलायची, तुम्ही ही पण लिंक उचलू शकता किंवा इथे विकिपीडियाची लिंक कॉपी करायची. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या, लिंक कॉपी करताना पूर्णच्या पूर्ण लिंक कॉपी करायची. ठीक आहे, इथे येऊन तर ती लिंक इथे पेस्ट करायची. पेस्ट. ओके, तर मी याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर जर का केलं तर मला इथे महात्मा गांधी, फक्त महात्मा गांधी मिळेल, लिंक मिळेल, म्हणजे हे टायटल मिळेल मला फक्त महात्मा गांधी. परंतु हे वेब पेज इथे जे ओपन आहे विकिपीडिया, हे मिळेल का? बघा, आता तुमच्या समोर मी याला कट करतो इथून, मी या पेजवरती आलो. इथे इथे कुठं ओपन दिसतं का आपल्याला महात्मा गांधीचं पेज? नाही दिसतं का? इथे हे डॉक्युमेंट आहे नाही सर. एक वेगळं आणि इथे हे. तर मी जर काही ते महात्मा गांधी क्लिक केलं याच्यावरती, तर मला ते डायरेक्टली मला त्या पेजवरती घेऊन जाईल. कोणत्या? जे मी विकिपीडियाचं लिंक तिथे दिली होती ते पेजवर. क्लिअर आहे? आणि मी त्याला असंही करू शकतो, महात्मा गांधी इमेज. तर सिम्पली आपण ही लिंक कॉपी करू शकतो. ओके, इमेज ॲड्रेस कॉपी करूया आपण. इमेज ॲड्रेस आणि इथे त्याला थोडा IMG घेऊन ते मी याला पेस्ट करू शकतो. तर याचा लुक असं दिसेल तुम्ही. ओके, दिसतं? बॅक साईडला गेलो तर मी या पेजला येईल, गुगलवरती नाही जाणार. क्लिअर आहे? दिस इज द एक्सटर्नल नेव्हिगेशन, म्हणजे आउटसाइडचा पेज मी माझ्या वेब पेजला जोडत आहे. ठीक आहे, यानंतर आहे इंटरनल नेव्हिगेशन. हे झालं आपलं एक्सटर्नल नेव्हिगेशन.
navigation. Okay. याला आपण हिस्ट्री मध्ये घेऊया. त्याच्यामध्ये तर काही डाऊट नाही ना. आता बघा, इंटरनल नेव्हिगेशन मध्ये काय करूया आपण, की इथे आपल्याकडे ऑलरेडी फाईल आहेत. ओके. इमेज डॉट एच टी एम एल आहे, त्यानंतर लिस्ट डॉट एच टी एम एल आहे आणि टेबल डॉट एच टी एम एल. क्लिअर आहे. तर इथे नेव्हिगेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, इथे टाकतो एच आर. क्लिअर. इथे घेतोय अँकर. या अँकर मध्ये देतो मी, सर्वात अगोदर घेऊया आपण लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर घेऊया आपण अँकर टॅग. ते घेऊया आपण टेबल. ओके. परत एक अँकर टॅग घेऊया आणि काय घेतलं होतं आपण, फॉर्म घेतलं होतं. फॉर्म. तर आपल्याला याचा लुक्स असा दिसेल काहीतरी. ठीक आहे. लिस्ट, टेबल आणि फॉर्म दिसतं. हो सर. लिस्ट, टेबल, फॉर्म दिसतं ना इथे. ठीक आहे. पण सध्या इथं हो सर. काहीच नाही. ठीक आहे. आणि इकडे बघा, इकडे पण लक्ष द्या. हे रिलोड होतं बघा. बघा, मी लिस्टवर क्लिक केलं, रिलोड झालं. टेबलवर क्लिक केलं, रिलोड झाला. आणि फॉर्मवर क्लिक केलं तरी तिथे रिलोड झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, जेव्हा मी लिस्टवर क्लिक करेल तेव्हा माझी लिस्टची फाईल ओपन झाली पाहिजे. टेबलवर क्लिक करेल, माझी टेबलची फाईल ओपन झाली पाहिजे. आणि फॉर्मवर क्लिक केलं तर माझी फॉर्मची फाईल ओपन झाली पाहिजे. तर याचा पाथ देताना काय करायचं, तुम्ही स्लॅश टाकून तुम्ही पाथ घेऊ शकता इथे. नाहीतर सिम्पली काय करायचं तुम्हाला, लिस्ट डॉट एच टी एम एल. ओके. आलं इथे लिस्ट डॉट एच टी एम एल. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही इथे, स्पेलिंग मिस्टेक नाही चालणार. ओके. टेबलमध्ये टेबल डॉट एच टी एम एल. ओके. आणि ते फॉर्म मध्ये येईल माझं फॉर्म डॉट एच टी एम एल. क्लिअर आहे. आणि हो सर. त्याला जर का मी फिश केलं तर बघा, आता लिस्टवरती क्लिक केलं तर लिस्टचं पेज ओपन झालं पाहिजे. टेबलवरती क्लिक केलं तर टेबलचं पेज ओपन झालं पाहिजे. आणि फॉर्मवरती क्लिक केलं तर फॉर्मचं पेज ओपन झालं पाहिजे. फॉर्मवरती क्लिक करूया तर माझा साइन इन हिअर म्हणजे साइन इन फॉर्म दिसतो. आणि इकडे आपला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतो. क्लिअर आहे. त्यानंतर मी बॅक जाऊ शकतो आणि परत टेबल ओपन केलं तर टेबल दिसेल मला इथे. यानंतर लिस्टवरती क्लिक केलं तर माझी ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट अँड डेफिनेशन लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके. परत मी बॅक जाऊ शकतो आणि टेबलवरती क्लिक करू शकतो. क्लिअर आहे. असंच आपलं अशीच आपली वेबसाईट असते आणि असंच आपलं ऍप्लिकेशन सुद्धा असतं. बॅक जाऊ शकतो, परत वापस येऊ शकतो. ठीक आहे. यानंतर आहे आपलं इंटरनल नेव्हिगेशन बद्दल. ठीक आहे. तर काय होतं इंटरनल नेव्हिगेशन मध्ये, सांगा मग. सांगा, समजलं असेल तुम्हाला तर. सर त्याच पेज मधून ओपन होणार. Then we use when we use in our phone, when we link our own web pages to our HTML file by the using of the by the using of anchor tag. An anchor tag is close. Okay. इथे काय येईल,
पहिले ते एचरेफ इक्वल टू त्या फाईलचा पाथ किंवा URL, पाथ और URL. ओके. सिंपली पेज टाइप कर. क्लियर आहे? सॉरी, हा त्याचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट? जेव्हा आपण आपल्याच इथले पेजेस इथे लिंक करतो, आपले ओन पेजेस आहेत नाही, इथेच लिंक करतो, तेव्हा आपण त्याला इंटरनल नेव्हिगेशन असे म्हणतो. ठीक आहे. आता आहे सिंगल पेज नेव्हिगेशन. आता सिंगल पेज नेव्हिगेशन आपण सेपरेट घेऊया थोडं. ठीक आहे. सिंगल पेज .html. यामध्ये सिंगल H3 सिंगल पेज सिंगल पेज when we link some part of our web page in our web page. जेव्हा आपण आपल्या वेब पेजचा काही पार्ट आपल्या वेब पेज सोबत लिंक करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सिंगल पेज नेव्हिगेशन. ठीक आहे. कळतंय ना काय म्हणतोय? तर then it is called पेज नेम. ठीक आहे. आता हे पॉसिबल कसं आहे? तर सिंपल आपल्याला द्यायचं आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला कंटेंट क्रिएट करायचं. ठीक आहे. आपण 3 सेक्शन तयार करूया. ओके. एक इमेज पण स्टोअर करूया, फ्लॉवर, टायगर, आणि परत कोणती एक इमेज स्टोअर घेऊया आपण. चला महात्मा गांधीच घेऊया आपण. ठीक आहे. तीच इमेज घेऊन टाकूया आपण. त्याला सेव्ह इमेज ॲज, आणि इथे हा, या तर इथे 3 इमेज आलेल्या आहेत आपल्या. ओके, आले इमेज. आता नेव्हिगेशन सिंगल पेज .html. इथे असं फाईलचं त्याला रिनेम करतो मी एकदा, कारण ते ॲक्युरेट नाही आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा, ते असं स्मॉल ए असला पाहिजे. सिंगल पेज .html. तर सर्वात अगोदर तर आपल्याला 3 अँकर टॅग पाहिजेत, कारण की आपल्याला 3 घेतोय ना आपण, 3 सेक्शन बनवतोय. अँकर, अँकर, आणि परत एक हे अँकर. ओके. यांना डिवाइड करतो मी. यांना असं डिवाइड नाही करायचे पाईप साईन टाकून. हे याला पाईप साईन म्हणतो आपण इकडे लँग्वेजमध्ये. इथे पाईप साईन टाकून याला इथे डिवाइड नाही करायचं. ठीक आहे. याला आपण CSS ने डिझाईन करणार आहे. सध्या फक्त HTML मध्येच फोकस करूया. इथे काय येणार आपलं सगळ्यात अगोदर? हा, नंतर इथे येते फ्लॉवर, फ्लॉवर सेक्शन टाकूया आपण. फ्लॉवर सेक्शन. इथे टाकूया आपण टायगर सेक्शन. टायगर सेक्शन.
क्लिअर आहे. आणि याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया. किती पार्ट बनवले मी इथे सिंगल पेज नेव्हिगेशन मध्ये? महात्मा गांधी, फ्लॉवर सेक्शन, टायगर सेक्शन, महात्मा गांधी सेक्शन, फ्लॉवर सेक्शन आणि टायगर सेक्शन. ठीक आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला काय बनवायचं इथे? काय सांगितलं मी आपल्याला? सेक्शन बनवायचे. तर सेक्शन बनवत असताना सर्वांना समजतंय ना? लक्ष आहे ना सर्वांचं? हॅलो. हो सर. ओके. हो हो सर. सर. तर बघा, सेक्शन सेक्शन डायरेक्ट टॅग आहे बरं. डायरेक्ट टॅग यूज करू शकता तुम्ही सेक्शन नावाचे. आपण HTML फाईलमध्ये बघणार आहे सेक्शन. आणि या सेक्शनमध्ये मी पॅरेग्राफ घेतो. त्यामध्ये लोरेम करतो मी 100. हा पॅरेग्राफ दिसतो तुम्हाला? लोरेम बाय डिफॉल्ट पॅसेज आहे, जो तुम्ही जेवढे वर्ड टाकले तेवढा वर्ड तुम्हाला मिळून देते. ठीक आहे. बघा, 100 वर्डचा असेल इथं. ओके. मी याला सेव्ह केलं तर मला इथे स्क्रीन विजिबल आहे ना? ओके. हॅलो, स्क्रीन विजिबल आहे? हो सर. ओके. बघा इथे, पण इथे तुम्हाला कळत नाहीये की कोणता सेक्शन कोणता आहे. तर आपण इथे या सेक्शन मध्येच काय करूया, इमेज पण घेऊया. तर इमेज मध्ये महात्मा गांधी नाही, आपल्याला काय करावं लागेल, इमेज फोल्डर मध्ये जाऊन महात्मा गांधी .jpg सेव्ह केलं तर हा महात्मा गांधीचा सेक्शन मिळेल. ओके. त्याला आपण ब्रेक करूया संभवत. ठीक आहे. आता महात्मा गांधी ही महात्मा गांधीची इन्फॉर्मेशन थिंक करा बरं का. ठीक आहे. यानंतर आता इथे परत एक सेक्शन बनवूया आपण. सेक्शन, याच्यामध्ये पण एक इमेज असेल स्लॅश स्लॅश इमेज स्लॅश फ्लॉवर .jpg. ओके. पॅराग्राफ टॅग, त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे 150. ओके. क्लिअर आहे. याच्यानंतर परत एक सेक्शन घेऊया आपण. सेक्शन त्यामध्ये स्लॅश इमेज स्लॅश टायगर. ओके. पॅराग्राफ टॅग, त्याच्यामध्ये फ्लॉवर 150. 150. तर बघा, त्याला सेव्ह नाही झाला काय? झालं. बघा इथे टायगर, इथे सगळ्यात अगोदर महात्मा गांधी एक टायगरच होते म्हणा, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर. एक फ्लॉवर आणि एक टायगर. ठीक आहे. टायगर, फ्लॉवर अँड महात्मा गांधी. आता पहिले काय होत होतं, आपण इथे लिस्टवर क्लिक केलं तर लिस्टच्या पेजवरती जात होतो. पेज रिलोड होत होतं. इथे टेबलवर क्लिक केलं तर टेबलवरती जात होतो. ओके. परत आपण इथे फॉर्मवरती क्लिक केलं तर फॉर्मवरती जात होतो. ठीक आहे. हे झालं आपलं इंटरनल नेव्हिगेशन मध्ये. पण आता सिंगल पेज नेव्हिगेशन मध्ये काय होतं की महात्मा गांधीवरती क्लिक केलं तर महात्मा गांधीचा पोर्शन इथे स्क्रोल झाला पाहिजे. फ्लॉवरवरती क्लिक केलं तर माझा हा फ्लॉवरचा पोर्शन इथे वरती आला पाहिजे. ओके. टायगरवरती क्लिक केलं तर माझा हा टायगरचा सेक्शन वरती आला पाहिजे. कळतंय ना? हॅलो, समजतंय? हो सर.
हो सर. कारण की ते थोडं सेक्शन वाढा म्हणजे काय होईल ते आपल्याकडं ऑटोमॅटिकली वरती झालं पाहिजे. ओके ठीक आहे. आता बघा, मला इथे एक आय डी घ्यायचा आहे. इथं फॉर्मॅट करू का याला? फॉर्मॅट डॉक्युमेंट दिसतं आता. ओके. ओके, तर बघा आता सेक्शन आहे आपला महात्मा गांधीचं. ओके, त्याला आपल्याला एक आय डी द्यावं लागेल सेक्शनला. तर या सेक्शनला देतो मी आय डी इथे. आय डी इक्वल टू आणि याच्यामध्ये आय डी द्यायची महात्मा गांधी. ओके, काय आय डी दिला मी? महात्मा गांधी. आणि इथे एच रेप मध्ये जो तुम्ही इथे या सेक्शनला आय डी दिलेला आहे महात्मा गांधी, हाच आय डी इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे. ठीक आहे, महात्मा गांधी कॉपी करायचा आणि इथे या एचरेफ मध्ये महात्मा गांधीच्या अँकर टॅग मध्ये इथे पेस्ट करायचं. आता सेव्ह केलं तर रिफ्रेश करूया परत. तर बघा, फ्लॉवरवरती क्लिक केलं, फ्लॉवर ओपन होत नाही. मी महात्मा गांधीवरती क्लिक केलं ना, कॅन नॉट गेट महात्मा गांधी. वाय? स्पेलिंग मिस्टेक झाली का आपली कुठेतरी? आय डी इक्वल टू ओ, बरोबर आहे. आपण जेव्हा पण आय डी यूज करतो ना तेव्हा हॅशटॅग यूज करायला पाहिजे. ठीक आहे, हे आपलं CSS मध्ये होईलच. ठीक आहे, पण जेव्हा आपण हॅशटॅग यूज करतो ना, तर म्हणजे आय डी यूज करतो ना, तेव्हा त्या आय डीला डिनोट करतो आपण हॅशटॅग. ठीक आहे, आता बघा इथे रिफ्रेश करतोय, हे पेज रिलोड नाही झाला पाहिजे. ठीक आहे, क्लोज करतो मी इथे, याला परत ओपन सर्व करतो. बघा, मी महात्मा गांधीवरती क्लिक केलं, हा पोर्शन वरती आला. कळालं? परत आता सेम ॲज इट इज आपण इथे आय डी देऊया फ्लॉवरला. आय डी इक्वल टू फ्लॉवर अँड इथे आय डी देऊया आपण आय डी इक्वल टू टायगर. सेम ॲज इट इज इथे आय डी काय असेल माझा? हॅशटॅग फ्लॉवर हॅशटॅग टायगर. ओके, तर बघा आता रिफ्रेश करूया. फ्लॉवर सेक्शनला ओपन केलं, फ्लॉवरवरती येत आहे मी. परत मी टायगर सेक्शनवरती क्लिक केलं तर डायरेक्टली मला ते इथे स्क्रोल होऊन ते मला डायरेक्टली टायगर सेक्शनवरती घेऊन येत आहे. फ्लॉवर सेक्शन, पण इथे बघा, इथे रिलोड होत आहे का? हॅलो, इथे रिलोड होत आहे का? इकडे लक्ष द्या. नाही. ठीक आहे, महात्मा गांधीवरती क्लिक केलं, रिलोड नाही झाला. फ्लॉवर सेक्शनवरती क्लिक केलं, रिलोड नाही झाला. आणि टायगर सेक्शनवरती क्लिक केलं, रिलोड नाही. ठीक आहे, तर हे आहे आपलं सिंगल पेज नेव्हिगेशन. त्याच पेजला आपण त्याच्या सम पार्टला म्हणजे काही भागाला आपण इथे लिंक करत आहे. ठीक आहे, यानंतर आपण बघणार आहे फ्रेम. एक छोटा टॉपिक आहे फ्रेम नावाचा, 5 मिनिटाचा. फ्रेम मध्ये काय होतं, आपल्या वेब पेजवरती आपलं पेज जे आहे ते 2 भागामध्ये डिवाइड झालेलं असतं. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओही टाकू शकतो, ऑडिओ टाकू शकतो. ठीक आहे, तर फ्रेम डॉट HTML
ते घेऊया आपण फर्स्ट. आम्ही डेव मध्ये ओके. आता हे माझं एक वेब पेज आहे. ठीक आहे. हे माझं एक वेब पेज आहे. कळतंय ना तुम्हाला? हे माझं एक वेब पेज आहे आणि या वेब पेजवरती मी इथे युट्यूबला गेलो. YouTube आणि इथे टाईप केलं ABP माझा किंवा टॉम अँड जेरी ठीक आहे. तर बघा, हे समजा मी प्ले केलं इथे. प्ले केलं मी या व्हिडिओला इथे. ओके. बघा काय करायचं तुम्हाला. एक वेब पेज असेल आपलं. हे आपलं वेब पेज आहे. ओके. या वेब पेजला मला डिवाइड करायचे आणि या वेब पेजवरती मला एक दुसरी स्क्रीन ठेवायची आहे. एक सेकंड स्क्रीन ठेवायची असते ना. आपलं एक पेज असतं, त्याच्यावरती एक व्हिडिओ प्ले होत असतो. एखादी वेबसाईट ओपन जर का केली तर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट चालू असते तिथे. तर तिथे काय करू शकतो आपण, या आय फ्रेमला घेऊ शकतो. ते काय करायचं आहे तुम्हाला, शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. शेअरमध्ये इथे एम्बेड दिसत आहे. हॅलो, आवाज हो येतो का सर. माझा? या एम्बेडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे या एम्बेडवरती क्लिक केल्यानंतर इथे हे आय फ्रेम दिसतं ना, याला इथे काय करायचं, कॉपी करायचं आहे. कॉपी करायचं आणि ॲज इट इज कॉपी केलेला टेक्स्ट इथे पेस्ट करायचं. कळालं? आणि मी याला जर का माझ्या वेब पेजवरती गेलो, रिफ्रेश केलं, तर बघा फर्स्ट स्क्रीनवरती मला ही माझी स्क्रीन दिसते. स्क्रीनवरती स्क्रीन आहे. ओके. मी याला प्ले केलं तर हे ऑब्व्हियसली प्ले होणार आहे. मी याला नेक्स्ट करू शकतो. ठीक आहे. पण मी याला समोरचा व्हिडिओ नाही लावू शकत यामध्ये. ठीक आहे. जो व्हिडिओ आहे, जी स्क्रीन आहे, तीच स्क्रीन फक्त मी इथे प्ले करू शकतो इथे. ओके. यानंतर इथे सेटिंग, नंतर इथे याला मी वाढवू शकतो. ठीक आहे, साईज त्याची. ओके. काही डाऊट यामध्ये? परत मी याला इथे 100 करू शकतो आणि याला व्हिडिओ जास्त कमी होईल नाही. हे 300 ठेवूया आणि याला हाईट त्याची 100. रिफ्रेश केलं तर स्क्रीन सुद्धा आपण छोटी करू शकतो. क्लिअर आहे? हो सर. तर आज आपण बघितलं इमेज, त्यानंतर नेव्हिगेशनचे 3 टाईप, सिंगल पेज, एक्सटर्नल नेव्हिगेशन, इंटरनल नेव्हिगेशन आणि त्यानंतर आय फ्रेम. ओके.